दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जग जिथं शांततेची वाट बघतंय त्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त संवादाची वाट बघतंय आणि म्हणूनच दावोसचं यावेळेचं ब्रीद आहे स्पिरिट ऑफ डायलॉग. संवाद गरजेचा आहे तरच शांतता येईल आणि शांतता आली तर आर्थिक सोबतता येईल. महाराष्ट्रही एक एक पाऊल टाकतोय या सोबततेकडे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री स्वतः दावोसला पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, साम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत. आपण मागच्या वेळेला 16 लाख कोटीचे MOUs केले होते. यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री दोघे पोहोचलेले आहात. यावर्षी किती लाख कोटीचे MOUs? मागच्या वर्षी 16 लाख कोटीचे जे MOU झाले होते ते आमचंच रेकॉर्ड होतं देशामध्ये. आणि मी खात्रीलायक सांगतो, आज दुसरा दिवस आहे. उद्या ज्यावेळी आम्ही सगळ्या MOUची गोळाबेरीज करू ते आमचंच रेकॉर्ड आम्ही मोडू. 16 लाख कोटीच्या नक्की पुढे आम्ही जाऊ. परंतु या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये MMRDA आहे, इंडस्ट्री आहे, सिडको आहे, म्हणजे रिअल इस्टेट आहे. सांगायचं तर रिअल इस्टेट, इंडस्ट्री, डेटा सेंटर, त्याच्यानंतर डिफेन्स, अशा विविध सेक्टरमध्ये आम्ही MOU केलेले आहेत. आणि एक शंका जी निर्माण होते की आम्ही MOU करतो त्याचं पुढे काय होतं. तर मागच्या वर्षी जे MOU झाले त्याची आमची अंमलबजावणी जी आहे, इम्प्लिमेंटेशन जे आहे ते 70% पेक्षा पुढे आहे. 70% इम्प्लिमेंटेशन जे होतंय ते कोणकोणत्या भागात असेल मुख्यतः? मुंबईच्या आसपास पाहायला मिळेल की आपण महाराष्ट्राच्या विविध भागात करतोय? महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आहे. अगदी गडचिरोली पासून माझ्या रत्नागिरीपर्यंत आहे. सगळीकडेच आपण सेमी कंडक्टरचे कारखाने आहेत, डेटा सेंटर आहेत, त्याच्यानंतर डिफेन्स आहे. अशा जसं मगाशी मी सांगितलं की विविध सेक्टरमध्ये आपण MOU करतोय. तसेच मागच्या वर्षी झाले होते. मागच्या वर्षीचे जे MOU झालेले त्याची अंमलबजावणी 70% झाली असं मी का म्हटलं, कारण लँड अलॉटमेंट त्यांना झालेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं सुरू झालेलं आहे. आता या प्रोजेक्टना पूर्ण व्हायला नाही म्हटलं तरी 3-4 वर्ष लागतात. त्या 3-4 वर्षामध्ये नक्की मागच्या वर्षी जे MOU केले होते ते उभे राहतील. अगदी. पण या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आपण MOUs करतो त्यावेळेला अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्यावेळेला भारतात येऊ पाहतात, इतरही राज्य आहेत देशभरातली जी स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला यश मिळतं ते कशाच्या जोरावर? असं का म्हणून आपल्याला यश मिळतं? महाराष्ट्राची असलेली विश्वासार्हता उद्योगाबाबतची. मी अनेक वेळा असं सांगितलं की राजकारण सगळेच आम्ही करतो, परंतु अशी काही क्षेत्र आहेत की त्याच्यामध्ये ती क्षेत्र बदनाम होणार नाही याची जबाबदारी आपण घेतली. त्यातलं हे उद्योग क्षेत्र आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही 16 लाख कोटीचे जे MOU केले ही महाराष्ट्राची विश्वासार्हता आहे. आणि त्याच्यामध्ये मैत्रीसारखं पोर्टल असेल, जागा वाटपासाठी मिलापसारखं पोर्टल असेल. हे आता इंडस्ट्रीजना वाटायला लागलं की आता मंत्र्याकडे जायची आवश्यकता नाही, आमच्या आरोकडे जायची आवश्यकता नाही. आणि याचा हा इफेक्ट आहे की लोक आपणहून महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सर, या टप्प्यावर ज्यावेळेला दावोस सारखी परिषद ही जागतिक पातळीवर होते, जग एकत्र येतं, पूर्ण महाराष्ट्र एकत्र यावा आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी पण एक मोठं आर्थिक नियोजन करावं, यासाठी काही डोळ्यासमोर चित्र आहे? नक्कीच आहे. आम्ही जसं दावोसला येतो, इथं MOU करतो, तसं पुढच्या वर्षी आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र मुंबईमध्ये करतोय. जो मॅग्नेटिक महाराष्ट्र देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली 2016ला मुंबईमध्ये झाला होता, नंतर तो होऊ शकला नाही. पण याच ताकदीनं जगभरातले इंडस्ट्रियलिस्ट त्या ठिकाणी येतील आणि मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्रासाठी MOU करतील. अशा पद्धतीचा मॅग्नेटिक महाराष्ट्र पुढे असणार. सर, खूप खूप धन्यवाद. मुळात महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांना ज्या स्वरूपाचं इन्फ्रास्ट्रक्चर देणं गरजेचं आहे, तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण उभं केलं तर निश्चितपणे सुफलाम असा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि त्यासाठीचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून सातत्यानं सुरू आहे. त्याला लवकरच यश मिळताना पाहायला मिळेल. त्यातून लाखो रोजगार तयार होतील अशी अपेक्षा करूयात. सर, खूप खूप धन्यवाद.